नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच आपण पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या. आशीर्वाद दिला नाही तर खात्यामधून 1500 रुपये परत घेणार. अमरावतीमध्ये आमदार रवी राणांचं वक्तव्य. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामध्ये वक्तव्य, तर वक्तव्य गमतीनं केलं. राणांकडून नंतर स्पष्टीकरण. सरकारी पैसा रवी राणांच्या बापाचा आहे का? रवी राणा बेईमान माणूस आहे. मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीयांची बैठक बोलवावी. त्यामध्ये जरांगी आणि भुजबळांना निमंत्रित करावं. विरोधी पक्ष म्हणून आम्ही हजर राहू. शरद पवार यांची मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया. एकत्र बसण्याची गरज काय? फक्त चर्चा करून कधीपर्यंत ढकलाढकली करणार? शरद पवारांच्या सर्वपक्षीय बैठकीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगी यांचा सवाल. तर आडमुठेपणानं मागणी करणाऱ्यांची चर्चा कशाला? मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य. आरक्षणाबाबत शरद पवारांची माझी चर्चा. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी जे करता येईल ते करणार. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. 50% जास्त आरक्षण देता येणार नाही. हा अधिकार केंद्राचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने भूमिका घेतली तर आमचा पाठिंबा राहील. शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट. वक्फ बोर्डाकडून मातोश्री बाहेर आंदोलन करणारे सुपारीबाज. मुख्यमंत्री शिंदेंचे लोक. अकबर सय्यद, सलमान शेख कोणासोबत आहेत बघा. फोटो दाखवत राऊतांचा आरोप. तर माझे अनेकांसोबत फोटो. ठाकरे गटाला मतदान केलं मग आम्ही भेटायला जाऊ शकत नाही का? अकबर सय्यद यांचा सवाल. सुपारी गँग वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसली आहे. भाडोत्री आणून आमचा तमाशा करतात. आम्ही तुमचा तमाशा करू. संजय राऊतांचा इशारा. महायुतीमध्ये भाजपने किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांना. काल कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय. सूत्रांची माहिती.